औरंगाबाद खंडपीठानं एक महत्त्वाचा निर्णय घेतलाय। डॉक्टर दत्ताराम राठोड यांची याचिका निकाली काढण्यात आली आहे। तर हा निर्णय प्रशासनातील कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाचा ठरणार आहे। महाराष्ट्र प्रशासनातील बदली प्रकरणावर महत्त्वाचा निर्णय घेतला गेलाय। डॉक्टर दत्ताराम उद्धव राठोड हे 2020 मध्ये अहिल्यानगर येथे कार्यरत असताना त्यांनी अवैध धंद्यांविरोधात खूप मोठं काम केलं। त्यात अनेक राजकीय व्यक्तींच्या कार्यकर्त्यांवर कारवाई केल्यानं त्यांची अमरावती विभागात बदली करण्यात आली होती। डॉक्टर दत्ताराम राठोड यांनी अमरावती विभागात 4 वर्ष काम केल्यानंतर त्यांची नागपूर रेल्वे विभागात जाणीवपूर्वक त्यांच्या राहण्याच्या ठिकाणापासून दूरवर पोस्टिंग त्यांना देण्यात आली। त्यानंतर त्यांनी पोलीस महासंचालक ऑफिसला याबाबत बऱ्याच वेळा पत्रव्यवहार केला आणि न्याय मागितला होता। मात्र तेथेही त्यांना न्याय मिळाला नसल्याने त्यांनी त्यांच्या बदलीविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती। या प्रकरणी न्यायालयानं याचिकाकर्त्यांची याचिका 4 मार्च 2025 रोजी निकाली काढली असून मुख्यमंत्र्यांना योग्य तो निर्णय घेण्याची सूचना केली। औरंगाबाद खंडपीठाचे SG मेहरा आणि शैलेश P ब्राह्मणे या कोर्टानं निर्णय दिला। तसेच डॉक्टर राठोड यांच्या बाजूनं ॲडव्होकेट RN धोरडे आणि ॲडव्होकेट विश्वास वाघ यांनी याचिकाकर्त्यांची बाजू मांडली, तर शासनाच्या वतीनं सरकारी वकील DR कोरडे यांनी बाजू मांडली। हा निर्णय प्रशासनातील कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाचा ठरणार असून यामुळे बदली प्रक्रियेसंदर्भात नवीन दिशा मिळण्याची शक्यता आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर।